बनेगी. जर मनात प्रश्न असेल, संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर कोणाचा फायदा झाला? ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. हाँ जाग सके तू अब जाग रे, वो तेरी अच्छी बनेगी. हो, संतांच्या साधूंच्या संगतीत राहिल्याच्या नंतर जीवनाचं सार्थक होतं. बाकीना लोकेच ना विचार वेगळाच येतच. बाकीना लोके मी चांगला लोकेच ना सांग राहणार, नीचच ना काही सांगणार नाही. विठ्ठल विठ्ठल ठीक त्या युक्तीप्रमाणे बाबांनी सांगितलं आणि तुम्हा माता पित्यांची मला सेवेची संधी भेटली. सर्वांना धन्यवाद. आणि खरं तर मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे. मी काना देशातला असून काना देशातली सगळीच लोक खास करून माझ्यावर प्रेम करतात. खरंच मला या गोष्टीचा स्वाभिमान वाटतो. जे बाबा लोक कीर्तनाला बसत होते, मी 5 वर्षापासून पाहतोय. ज्या बाबा कीर्तन मग बसत त्या बाबापेक्षा ते तरुण जास्त कीर्तन मा यावायला लागतात. आणि मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. सांगेल तुम्हाला, जर का कीर्तनात तुम्ही येऊन बसत असाल दादा, हो बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले, गाड्या करू करू लोक येतात. मला तुमच्याबद्दल तरुणांबद्दल स्वाभिमान वाटतो. मला एकच सांगावं वाटतं की मी तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता देतो की त्यांनी अशी लेकरं जन्माला घातली का त्यांच्या मनात येतं कीर्तन ऐकावं. हा नाही ते बऱ्याच येतात अजून बी लावणीच मग पैसा उडवणार. पण खरंच मला आता स्वाभिमान वाटतोय. माझ्या काना देशातले सगळेच लोक कीर्तनाला येऊन बसतात, खास करून तरुण भाऊ. आणि कीर्तन काही टाइमपासचं साधन नसते. मी जरा विनोदाची झालर लावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण कीर्तन कीर्तनच असतं एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचा काय गैरसमज करतात मला काही घेणं देणं नाही. मला माहिती अरे काय बडा प्रेम करणाराच थोडी होती, केळा पाडणार बी बटेल होते. मग मीच राहत असल ना, गौत ते किडा विठ्ठल विठ्ठल बाकी ना म्हणतो काय ब्यास नाही बोलाल का मग आपलं रोकडा काम शे काढतून खिचडी लय मन बघणं. कसं आहे ना, सत्य मांडायला काय घाबरायचं नाही. आलाच विषय, कोणतीही गोष्ट कोणता विषय सापडणार खरा खोटा लगून तरी बी आपण तयार राहतो. मनुष्याने आपण डर ठेवतच नाही. राहिनी गोष्ट तोलतोल ना धंदा मला आवडत नाही. पुढली तारीख भेटायला पाहिजे मनुष्य तोलतोल करीन जावा ना, तो धंदा आपल्या पटत नाही. कारण आपली दुकान आहे वगैरे गिरायकच नाही कमी नाही. इथं एवढे प्रेम करणारे लोक आहेत म्हणजे बटाशे धरलेत बा. मी आता 1-2% सोडणं पडतस. त्यांना कारण असं, तुम्ही कितला का भारी बाग लावतात नाही, तण उगाशिवाय राहत नाही. पण तण कितलं का गर्द्या करे ना, ते पीक मोठं होई झालं तणलेच दाबी मारी आहे की नाही. जव लगून पीक दाखला राहत तो लगू तणना दाखला. आता काढी सुद्धा चालत होतो. आता काही विषय राहिला काय झालं ते व्हिडिओ शूट कराय ना बहिणी काय चिंता ना. तुम्ही अशी दाखले येऊन कधी फिरायला जा शूटिंग नसे वगैरे सोनते येऊन राहतात. मी काय कधी येतो मी कशाला 15 मिनिटं लेट होतो. विठ्ठल विठ्ठल सगळे जीवाभावाचे तरुण भावांना सांगेल, भाऊ कीर्तन काय टाइमपासचं साधन नाही. मी विनोदाची झालर लावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, तुम्ही या महिला मातांना चांगलं कळेल माझं बोलणं. जर 5 पनीरचे पॉकेट आणले आणि 5 बायांच्या हातात दिले आणि सारखाच मसाला दिना, 5ची बाईशनी भाजी सारखी लागेल का बहिणी सोन? प्रत्येक बाईनी भाजी वेगवेगळी. तसं अभंग कोणी कसा घेईल, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं चिंतन मांडतात. खेडा पाडणारच नाही पाडू नये. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे आमचे संस्थेचे विद्यार्थी आहेत. बाकी सगळे धरणगाव संस्थेतलेच विद्यार्थी आहेत. हा हा आमचे योगेश बाबांचे सगळे विद्यार्थी आहेत. महाराजजी सार्वेचे बाबा. अरे वा, सार्वे पिंपरी. अच्छा,
सगळे आमचे महाराज मंडळी, गायनाचारी, वादक मंडळी खूप चांगले आहेत. तुम्ही ऐकलात त्यांची पंचपदीमध्ये त्यांनी सगळ्यांचं मन मोहित करून घेतलेलं. माझ्यासोबत आलेले तुम्ही असं वाटणार नाही महाराज नसं घ्या, ते बॉन्ड सेल्फी राहावं लागेल. मग मुकला ना टोका घे ना, किडा पाडणारच नाही. रक्कम जास्त भेटायला लागली ना म्हणे, राहतच ना. लोके पाडतील किडा, त्यापेक्षा घरनाच जास्त राहत. खरं तर त्यांचंही माझ्यावर प्रेम. त्यांना माझं कीर्तन ऐकायचंही होतं आणि मला रस्ता सापडत नव्हता, म्हणून मी त्यांना सोबत घेऊन आलो. चांगले मित्र आहेत माझे दोघंही बॉन्सर. ते आमचे लकी भैया असतील, लकी महाजन, और हमारे मेरे नाम से भैया रवि भाई कहाँ गए. हा, तर दोघं लोकांना मी गाडीत घेऊन आलो. असा काही विचार करू नका. आमची तेव्हा पण चर्चा झाली. आमच्या वारकरी संप्रदायाची अशी ताकद आहे, आम्ही लाखोच्या संख्येनं वारीत चालतो तरी एकही कोणता पोलीसवाल्याची गरज पडत नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद. पण त्यांचा मनाचा मोठेपणा, ते म्हणले आम्हाला यायचंय. महाराज म्हणतो मला बी गरज आहे, आज तुम्ही चला. हो, ते मला सोडून जाणार होते. त्यांना म्हणतात ते फसेले सच्चा प्यारले, काय धोका देऊ नका, कीर्तन ऐका मग जा म्हणून. असं करून माझ्या दादांना थांबवलं. कीर्तनासाठी उपस्थित सगळे, परिसरातून आलेले सगळे भाविक भक्त. तुमच्या गावाचं एकदम जुनं व्यक्तिमत्व माझ्या मैत्रीतलं ते म्हणजे आमचे समाधान दादा साहेब. पहिल्यापासून, जेव्हापासून माझं एवढं मोठं नाव नव्हतं तेव्हापासून माझ्या सोबत आहेत. माझ्या प्रत्येक कीर्तनाला हजेरी लावतात. आता तुमल्या गावात काय म्हणतात ते मला माहित नाही, पण मी समाधान दादा साहेब बरोबर आहे ना. हां, ठीक आहे. सगळे आमचे साऊंड सिस्टीमचे मालक निंभोरेकर भैया दादा, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. ते फिरत राहील भाऊ. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, इथं बसलेले आमचे गुरुस्थानी असणारे बाबा आहेत, आमच्या माताजी आहेत, तिकडे बरेच आमचे साधू लोक बसलेले आहेत. सगळ्या साधूंना, जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील, इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे. हो, कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे. या अभंगातून अशा देवाला शरण जायला सांगतायत की त्या देवाना भगवंताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असलं पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबार आहे सांगतायत. मग इथं आता परिचय म्हणून, एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगतायत. अशा देवाला शरण जायचं की त्या देवानं भक्ताच्यासाठी काम करायला लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबार आहे सांगतात. मी नेहमी सांगतो, राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका, असं आपलं दुमत नाही. राग धरू नका मायबाप बोलण्याचा. राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका, असं आपलं दुमत नाही. कोण? त्या राजकारणी आपलं घरनं पडेल बितड दिखायला पाहिजे. ज्या राजकारण्याच्या मागे आपण फिरतोय त्याला कमीत कमी आपली घरनं पडेल बितड त्याला दिखायला पाहिजे. बरोबर आहे का? आपण नेता तेल निघत त्यान मागे फिरतो, बंगलावालाच ना घरकुल मंजूर करत नाही, आपण पडेल बितड जागी जागी त्यान मागे फिरतात, बानड सुरत ना. राजकारण्यांसोबत फिरू नका, असं आपलं दुमत नाही. फिरा, पण कमीत कमी तुम्हाला त्याचा कडवड असला पाहिजे तर फिरण्याला. हो, विठ्ठल तुकोबाराय सांगतात की अशा देवाला शरण जायचे, अशा देवाला शरण जायचं की त्या भगवंताला भक्ताच्यासाठी काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायचे. साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही म्हणता त्या शब्दावर आम्ही विश्वास करायला तयार आहोत, पण आम्हाला काहीतरी एक्झाम्पल, मतलब काहीतरी पुरावा पाहिजे, काहीतरी प्रूफ पाहिजे, काहीतरी उदाहरण सांगा ना. तर तुकोबाराय काय सांगतात? आपण तुकोबारायांची पायाची धुळी बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करणार आहे, लक्षपूर्वक आहे का. विठ्ठल विठ्ठल भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. कधीही भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो आणि मग त्या भक्ताचं काम करायला भगवंत तयार असतो. पण भक्ताचा अंतकरणातला भाव चांगला असला पाहिजे.
भाव ते देव असतो. ज्याचा भाव चांगला त्याच्यासाठी भगवंत धावून येतो. गोड प्रमाण घेतलं आमच्या बाबांनी. ज्याचा भाव शुद्ध असतो ना त्याच्या जवळ देव असतो. खूप लांब नसतोच. भाव चांगला पाहिजे. पण आपली उग्रमी सरत नाही. काय काय लोकेशन आपण सांगू का. देव जर जवळ करणार आहे ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याने नम्रता धारण केली की त्याच्या जवळ भगवंत असतो. पण काय काय लोकेशन नम्रताच माहित नाही. नम्रता धारण केली की भगवंत जवळ असतो. हो, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्रता पहिले शिकणं महत्वानं आहे. ज्याने नम्रता धारण केली त्याचा बेनिफिट काय असतो लक्षपूर्वक काय काय. इथं बसलेल्या माझ्या माया मावल्यात यांना लवकर कळेल. हो, नम्रता धारण करतो. जर गहू कापणीवर आहे ना, तो पिवाला काका बाबा गहू कापणीवर आहे आणि जर जवळ न कोणीतरी नातेवाईकनं लग्न शे आणि आपण लग्नाला चालना गोतनी 5-4 दिन लेट होईल गहू कापाले. गहूनी काय नुकसान होस का. गहूनी उंबी सकट पडत गहू. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या नंतर सारा करा टाइमला उचलता येस. बरोबर आहे का नाही. गहू उंबी सोडत नाही. बहिणी सोड बरोबर आहे ना. माया सोड गहू उंबी सोडत नाही. कापण टाइमला जरी खाली पडी घ्या तरी सुद्धा आपण त्यांना सारा करीशने त्याला उचलू शकतस. म्हणजे नुकसान होत नाही गहूनी. हो, मग नम्रता आहे त्याची नम्रता आहे म्हणून त्याचा बेनिफिट बघा. मनमाय जर कोरडाई बनावस ना त्या 4 दिन मग पाणी मग भिजाडस. 4 दिन लागून. हो, 4 दिन अंगोस त्यांना नेतात पिठच करू गहू ना. आणि मग 4 दिन आंघोळ होईनात का 5व्या दिनले त्याला वाटी काढस आणि पुन्हा पाणी मा भिजाडस. ते चिकले काय काय मागितली चतरी रास ना. पांढऱ्या शुभ्र कुरडा यावाल पाहिजे मनीषीन बर्फ टाकीन दोते जाबो. बाकीने बाया म्हणजे मायो महाराज काय बारीक बारीक सांग महाराज का घर कुळला बनावतो. तसं नाही बहिणी सोड बटा अभ्यास करीन बाहेर निघणं पडत. नुसतं आहेत ना कडावर कुठे दुकान लागत. लोक येडा काय एक सर देवाले विठ्ठल विठ्ठल. मग ऐका त्यात शिकले बी मन माय आंघोळ घालस. दुसरा दिन कुरडाई बनावस. कुरडाई बनावाय गेली तिले सुद्धा काढा टाइमला इथलं व्यवस्थित ठेवस ना की काकडा बी पडायला नको तिना. हो, आणि खाणीशे मनीषीन तळणं जर होईल ते तेल मास तळस. बरोबर आहे ना मायासो. तिथली इज्जत आहे. गव्हाकडे नम्रता आहे म्हणून त्याचा फायदा आहे. नाही चला उग्रासनीकडे उडीत तोंडीवर येत आणि व्याई मरी घ्या बा 10 क्रिया विधी लगून थांब नाही आणि मग वावर मा जावा. उडीद अख्खा सापडस का बहिणीस. हा, त्या तवस थोडं अंग टाक देत कोण. हा, उग्रा राहतच त्या. आणि उग्रा तसाच राहत अंगाच टाकतस त्या. हो, मग ज्याने उग्रापणाचा काढा त्याने इज्जत बी होत नाही ना. मग सांगू का उग्राच ना काय आलो तर गहू ना कितला फायदा. 4 दिन अंग दवाय ना. 5व्या दिनले त्यांना चिकन सुद्धा अंग दवाय ना. बरोबर आहे का नाही. आणि उडीदच ना पाणी मा टाका का मन माय लगेच बाहेर फेक शिलगावतून दर्शन तू अंग दवानला एक बी नाही बाहेर फेक का दाबा मन डाचत आणि पडेल राहतो. मनमाय चक्कीवाला सांगत भाऊ याला बैडीला रे. चक्कीवाला पण बैडा जात पण उडीदच ना त्या उग्रात ना त्यांना उग्रापणा सोडतात नाही. त्या चक्कीवाला बैडा ना तरी सुद्धा काही काही इथला उग्रा राहतात तरी काही पाठ सोडतात नाही. मग तुमले काय वाटत उग्रा असले तुम्ही उग्रात म्हणे तुमले काय बापले बाप राहत नाही का. बापना बी कोणतरी बाप राहत. काही काही उग्रा पाठ सोडतात नाही. उडीद मनमाय घरी गावला त्यातले कोणले हा बोलत राहतो मी आता. मनमाय घरीच गावला होते असले उडीद असले. मग त्यासने काही पाटकाडी काकू चक्कीवालाकडे जात. चक्कीवाला सांगत भाऊ इतर दडण दडच ना त्यापेक्षा यार कशीशने दड रे. मग त्याला कशीशने दडाला लावस दडीलयस आणि घर पीठ मळाला बसस. गहूनं पीठ बाजरीनं पीठ दादरनं पीठ ज्वारनं पीठ जे पण असेल मनमाय पीठ मळाला बसणे का लगेच मळायचास.
पण उडीदनं पीठ लगेच मळावंच का मायासो अजिबात नाही. पीठ मळायला बसले ना मनमाय तरी तो उग्राचा वागडा तिकडच होते सो. मग मनमाय सांग अव घरमा बी मळाय राहिना नाही. मग शेवट गली म्हणा 4 दांडगा बोलावस भाऊ या अंगणमा कुठे जरासा कोणले हा गणच उडीती जात ना राहतस. गली म्हणा 4 दांडगा कुठतस सुद्धा काही काही उग्रा शिकत नाही. मग शेवट मनमाय त्याले लाट्या बनावा टाइमले फाशी लाईसने मारशील गावतून बरस उग्रास ना आलं होतच. मनीषी नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. हो भाव चांगला असेल तर देव जवळा. हा भाव चांगला असेल तर देव जवळा. विठ्ठल विठ्ठल ऐका माझा भगवंत भक्तीचा भुकेला. अरे शबरी मातेची उष्टी बोर खातो महाराज. हो आमचे तुकोबराय सांगतात ना हे ऐका महिमा बडीची ऐका महिमा बडीची. ओ ऐका महिमा बडीची गोर खाई बिल्लनीची. ऐका महिमा बडीची गोर खाई बिल्लनीची. गोर खाई बिल्लनीची. गोर प्रेमाचा बुकेला. गोर प्रेमाचा बुकेला. ऐका महिमा बडीची गोर खाई बिल्लनीची. ऐका महिमा आवडीची बोर खाये विल्लनीची. महाराज भाव बघितला जात नाही बघितली. आणि भगवंत कधी जात बघत नाही. अजून सांगेल माझ्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जात बघितली जात नाही. आमचे तुकोबराय सांगतात सकळांच येते आहे अधिकार. खटणत यावे खटणत यावे खटणत यावे छुटवणे जावे. खटणत यावे छुटवणे जावे. खटणत यावे छुटवणे जावे. खटणत यावे छुटवणे खटनट यावे शुद्ध होणे जावे. हा वारकरी संप्रदायाची ताकद आहे. भगवंताच्या नामचिंतनात ताकद आहे. जो पण येतो तो शुद्ध होतो. फक्त आपली दृष्टी चांगली पाहिजे. काही काही लोक जातीपातीचा लय अभिमान बाळगतात. इथं महाराजांनी चोखोबारायांचं प्रमाण घेऊन हो महाराज गोड प्रमाण घेतलं. सांगू अजून चोखोबारायांचं एक प्रमाण गोड एक अभंग खूप गोड आहे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुलला सिवरडी या रंगा. नदी डोंगी पर जल नव्हे डोंगा काय भुलला सिवरडी या रंगा. कमान डोंगी पर तीर नव्हे डोंगा काय भुलला सिवरली या रंगा. अरे चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भुलला सिवरली या रंगा. अरे वरच्या रंगाला काय पाहतो अंतकरणातला भाव पाय ना. पण तरी काय काय लोक जात ना पुढकार उजी मोठले जात ना म्हणल्या ना बाकी नसले. इथला पुळका होता ना आम्ही त्याच ना करणं पाणी बी पेत नाही असं त्याच नाही करणे. आम्ही चहा बी चालत नाही असं. पोऱ्या 35 वरीस नव्हे घ्या तर करलं नाही याला बी माहित नाही कोणता जात नाही. आते हो आप्पा तुमले त्याच ना करणं पाणी चाली नाही बी त्या भूत काय बात काय राहणे कावडे. आते हो आप्पा जिरवली महादेवानं जिरवली का नाही. हा जिरवली आणि यान मागे आपला जाते आपणच सत्यानाश करा. पोटमान
नाटकात म्हणजे ना आपला कोरे 40 नाव घ्या. विठ्ठल 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 भिल्ल समाजाची शबरिया. पण गुरुजींनी सांगितलं बेटा भगवंत तुला भेटायला येईल. मातंग ऋषींनी सांगितलं होतं बेटा तुला भेटायला भगवंत येणार आहे. 82 वर्षाची होईस पर्यंत वाट बघत होती. 82 वर्षाची होईस तोवर वाट बघत होती. जगाच्या मालकाचं दर्शन झालं. डोळ्यातून अश्रू गडागडा वाहत होते. प्रभू रामचंद्र कुटियाच्या समोर आहे. लखनजीला घेऊन आलेले आणि लखनजीला बघून प्रभू रामचंद्रांना बघून शबरी रडत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. लखनजीने प्रश्न केला मा आप क्यों रो रही हो? का रडते आई? का रडते? शबरी आईनं सांगितलं बेटा माझा रडण्याचं माझ्या दारात स्वतः भगवंत आलेला आहे. माझ्या दारात भगवंत आलेला आहे. आणि आपल्या हिंदू धर्मात ग्रंथात असं लिहिलेलं आहे साधू संत येती घरा तोची. हो साधू संत जर आले संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्य पूजन झालं पाहिजे. पण काय करू? अरे लहानपणी मायबापांचा त्याग करून अरण्यात राहते. मला आता देवाचे पाय धुवायचे रामाचे पाय धुवायचे. पण काय करू? माझ्याकडे पाणी प्यायला भांड नाही तर देवाचे पाय धुवायला कुठून असणार आहे? लहानपणीच मायबापांचा त्याग केला. पण आता जर मला पाय धुवायचे असतील तर माझ्याकडे पात्र नाहीये रे देवाचे पाय धुण्यासाठी. लखन माझ्याकडे पात्र नाहीये. लखनजीनं सांगितलं आई देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते म्हणे. हो मग आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून तू रडत्या. देवाचं पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते. पण आई ऐक ना तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. याच्यापेक्षा अजून कोणती पात्रता पाहिजे तुला? तुझ्याकडे भांडण असेल जाऊ दे पण ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. हो शबरी आईला बघून दोघं बंधू मध्ये आले. शबरी आईनं बोर चाकून ठेवले होते आणि चाकलेली बोरं. हो काही लोक म्हणतात शबरीची उष्टी बोरं खाल्ली. शबरी इतकी वेडी नव्हती फक्त तिचा भाव वेडा होता. शबरीला असं वाटलं एकही आंबट बोर माझ्या देवाला गेले नाही पाहिजे म्हणून प्रत्येक बोर चाकून ठेवत होती. आणि ती उष्टी बोर प्रभू रामचंद्र खात होते. उष्टी बोर खात होते त्याच्यातून मूठभर बोर घेतली. लखनजीला सांगितलं म्हणलं घे लखन अरे अपनी माँ का प्रसाद है भैया तुम्ही पाले. लखन म्हणे हो बापरे आई दले ना उष्टा बोरे काय राहणार बो आवते आव काय राहणार आप माल बी कोसाडाय ना म्हणे. लखन म्हणे भाऊ आई म्हातारी जंगल मारा तव काय कोलगेट होत नाही दात झाले आणि आव भाऊ त्या उष्टा बोरे खावा सांग राहणार म्हणे. प्रभूंनी दिलेले बोर लखनजीनं काय केलं ती बोर घेतली आणि प्रभू रामचंद्र बघत नाही असं धरून फेकून दिली. अरे ब्रह्मांडाचा धनी तो बघणार नाही असं कोणती गोष्ट आहे का? भूतलावर अशी कोणती गोष्ट आहे का त्याला कळत नसेल? कारण तो स्वतः सांगतो ना म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू हाले. त्याच्या सत्तेच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. कोणतंही कार्य करत असताना डोळ्याच्या समोर भगवंताला ठेवायचं महाराज. कारण काही लोकांना गैरसमज आहे. मी जे करणार मत मा करायनो बाहेरना लोकेसले दिखी नाही राहणार दादा बाहेरना लोकेसले दिखी नाही राहणार पण ज्याने तुला जन्माल घालेल तो कोपरामध्ये दिखी राहणार एवढं ध्यान ठेवा. कोणतं बी काम करत असताना मला सांगायला आवडेल सुज्ञ लोक कीर्तनाला बसलेत तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत तरी मला सांगायला आवडेल बोर्डिंग मध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. बोर्डिंग मध्ये विद्यार्थी 30 होते. मकर संक्रांतीचा त्योहार होता सण होता आणि प्रत्येक पोराला बोर्डिंग सुप्रिटेंडने लाडू दिले.
सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. लाडू अशा ठिकाणी खायचा की तुम्हाला कोणी पाहणार नाही. 30 विद्यार्थ्यांना 30 लाडू दिले, प्रत्येकाच्या हातात लाडू आहे. पण लाडू अशा ठिकाणी खायचा की जिथं तुम्हाला कोणी बघायला नाही पाहिजे. मग कोणी शेरी मागूशीन काय राहतं, कोण मोरी मागूशीन काय राहतं, कोण काना कोपरामा काय राहतात. संध्याकाळी हाजरीली 29 पोरेभर राहतात. म्हणले का रे बाडू कुठे? म्हणले सर तुम्ही लाडू दिला तेव्हापासून बाडूचा पताच नाही. म्हणले बाडू कुठेस? बाड्याची वाट बघत होते सगळे 29 विद्यार्थी आणि बोर्डिंग सुपरिटेंडंट 30 लोक वाट बघत होते बाडूची. बाडू कसं काय येत नाही? बरोबर 5:30 वाजले बाडू दारात आला, वर्गाच्या बाहेर, बोर्डिंगच्या बाहेर, आणि मगच आवाज दिला, गुरुजी मी ऐक मी गुरुजी मी हात येऊ. अरे मूर्ख तुला लाज वाटते का? सकाळचा गायबा कुठे गेलतास? तुला अक्कल आहे का? म्हणले तू न विचारता दिवसभरचा गायब होता, तुला शिक्षा भोगावी लागणार आहे. हात पुढे कर, छडी घे म्हणला. त्यानं हात पुढे केला. गुरुजींनी 2 छड्या मारल्या. म्हणले आता दुसरा हात पुढे कर. आता दुसरा हात पुढे करायचा होता, पण दुसऱ्या हातामध्ये काही वस्तू होती, ती या हातातली वस्तू या हातात घेतली आणि हात पुढे केला. गुरुजींनी सांगितलं तू या हातात काय होतं, या हातात काय ठेवलं ते दाखव. पोरगानं हात माग केला. गुरुजी शिक्षा द्यायची ना, मारा म्हणले. पहिले त्या हातात काय ते दाखव. जर नाही दाखवलं तर अजून डबल शिक्षा भोगावी लागेल. तेव्हा पोरानं पुढे केला. म्हणले बाडू हातात लाडू आहे? म्हणले हो. बाड्या लाडू का नाही खाल्ला बेटा? गुरुजी जेव्हा तुम्ही हातात लाडू दिला ना तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं का बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा, लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. गुरुजी शेरी मोरी जाऊ द्या, फार अरण्य फिरून आलो, सगळी नदी नाले सगळे फिरून आलो, पण भूतलावर अशी जागाच मला दिसली नाही का जिथं मला जगाचा मालक बघत नाहीये. कोणतंही काम करत असताना लोकांच्या नजरेत दूर झोकणं सोपं आहे, पण भगवंताच्या नजरेत दूर झोकणं सोपं नाही. कारण त्यानं आपल्याला जन्माला घातले, सृष्टीचा निर्माता तो आहे. प्रत्येक काना आणि कोपऱ्यावर त्याचं लक्ष आहे. मायबाप जन्माला घालतात, पोरं जरी 4 असले तरी मायबाप चारींवर सारखं लक्ष ठेवतात. तो ब्रह्मांडाचा धनी आहे, त्याचं आपल्यावर लक्ष नसेल का? हा, पण कधी कधी काही लोक असं वाटस ना, मांजर डोळ्याला दूध पेस ना, मांजर डोळ्याला दूध पेस ना, तिला असं वाटस का म्हणा डोळ्या बंद आहेत म्हणजे बडा जगना बंद आहेत. येडी फक्त तुला बंद येत, जग खिराय ना. विठ्ठल जगाचा मालक बघत होता. लखन तू माझ्या भक्ताचा अपमान करतोय ना, तुला ही सृष्टीवर खाऊ घालतो. थांब जरा. जेव्हा रावणासोबत युद्ध होतं का, तिथं लखनजीचं युद्ध चालू होतं इंद्रजीत सोबत. आणि इंद्रजीत सोबत जेव्हा युद्ध चालू झालं ना, तर मूर्छा येऊन पडला, बेशुद्ध पडला लखन बेशुद्ध पडल्याच्या नंतर वैद्यानं सांगितलं लखन का कोई बता नाही सकते क्या होगा. म्हणले मग म्हणे आता एकच पर्याय काय, जडीबुटी आणावी लागेल. कुठून? द्रोणागिरी पर्वतावरून तुम्हाला जडीबुटी आणावी लागेल. तोपर्यंत प्रभू रामचंद्र लखनजीच्या जवळ बसलेले होते. अंतःकरणापासून सांगत होते, हे उठ कडाव लखन भैया के जीना लगे, उठ जा रे लखन भैया के जीना लगे, लखनवाय नहीं जाना ये जीना लगे, लखनवाय नहीं जाना ये जीना लगे, नहीं जाना ये जीना लगे, लखनवाय जाना ये जीना लगे. उठ जा लखन भैया कर रोएगी मेरी मैया, मुखड़ा दिखलाऊ कैसे के जीना लगे, लखनवाय नहीं जाना जीना लगे, प्राचिया नहीं जाना जीना लगे, लखनवाय नहीं जाना जीना लगे, लखनवाय नहीं जाना जीना लगे. उठ जा रे लखन भैया के जीना लगे, उठ भी जा रे लखन भैया के जीना लगे,
हे स्वागतम गुरुदेव सुस्वागतम गुरुदेव. ओ स्वागतम गुरुदेव, हे स्वागतम सुस्वागतम, स्वागतम चरणा. झालेला आहे. धन्यवाद बाबा, तुम्ही कीर्तनात येऊन बसला. मला असं वाटणं म्हणतं का तुम्ही पुसलाय पाचलाय बोलायली ना सांगी सौरी फार्म भरायला दिना तंगड्या उक्ती दिन म्हणतो सांगताना बरोबर येलो तीच व्यक्ती नाही म्हणल्यावर मग. या, बसा बसा. फक्त तेवढा साऊंडच्या समोर नका बसू, तेवढी जागा मोकळी सोड. असं असं अंग असं बस आनंदाने. हरी विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला प्रभू रामचंद्र लखनजीच्या जवळ बसलेले होते. अंतःकरणापासून म्हणत होते, ए कुटी जारी लखन भैया के जीना लगे, भ्रातिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे. लखन, अरे घरून सोबत आणलंय राजा, तुला जर काय झालं तर आई साहेबांना कसं तोंड दाखवेल रे. उठ ना लखन. हे प्रभूंना कळत होतं, तरी पण ही कृती करावी लागत होती. हो, आता नेमकंच द्रोणगिरी पर्वतावरन आणलेलं ते जडीबुटी ती वंशी देवानं लखनजीला पाजली. जी बोर लखनने फेकली त्याच बोरीशने जडीबुटी बरोबर म्हणा भगवाननी पाजली. भक्ताचा अपमान देवाला अजिबात सहन होत नाही. आणि काही काही लोक असले जातीपत्तीचा पुडका असतो, शबरी आईची उष्टी बोर माझ्या जगाच्या मालकानं खाल्ली. आपण सांगत माल तोडाय ना जातीपातीच काही दूर ले जाणं शे. काही काही लोक ना मनमा बोलता भाव वेगळा राहतात. आमने जात बारी, आमने जात बारी. तुम्ही किती मोठी जाते त्यापेक्षा वैष्णव शेतकरी आज मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल जातले अजिबात महत्व नाही. आदिवासी लोक शक्यतो नाकडे आदिवासी भिल्ल समाजाचे लोक आहेत नाही की हो. इतला साधा लोक राहतच ना, त्या इतका साधा राहतच ना, काय घेणं देणं नाही महाराज तसले. असं देखील का बहिणी सण तुम्ही एखादा आदिवासी लगीन नवर देऊन माय ऋषीन बसले बा, असं देखील का काय घेणं देणं नाही. नवरीन मायले जेवढा अधिकार तेवढा नवर देऊन मायले बी अधिकार. आणि आपला असं देखील आदिवासीच मा काय पाय पडावर ते दांगडो ना बोच्या मागे पुढे बेटावर दांगडो ना, असं होईल का. आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा नवीन सून बाई आहेस ना, असं गोयम करीन उभ्या राहतीच्या माया. पाय पडा मग एखादी मागे राहिली ना, मग त्या बाया सांगते उभं तिथून जेठ आणि तीन पाय पडले, तिथून सासू दाखली सासू पाय पडले. आई पोर जर पाय पडायला गेला नको माय म्हणा राहू दे, त्या चिकनीच नको तुला मागे पाय पडा मग तू उपडीच जाशी मरीच जाशी डायरेक्ट. चहा चहा काय मोठी गोष्ट आहे का. चहा प्रेमाला निघतो चहा वाटी राह ना बटासले देवाय गे एकाच बाई मागे राह गे हात कराना राही जास. इथली गर्दी मग कोणले कोणले ध्यान दे नवीन पोर राहील मग नंतर लगे ना ल्या ना आत्या नको माय माल नको तू ना काय बापरे का गो मागे जर चहा पिशे तुला अटॅक जाई का. बहाणं सुरू होत नाही, काम नाही गरज नाही, वायबर वाद वाढवा. भिल्ल समाजाचे लोक कधीच कोणावर नाराज होत नाही. त्याच जर कधी किंतु परंतु बी राहिना ना लगीन ना आडत ना बँड वाजू द्या नुसता नुसतं वाजा वाजान सुरू होईना का त्यांना नाचान चालू बरोबर आहे की नाही. आणि आपण स्वतः चांगली जात ना म्हणणारा चला ना भाऊसाहेब थोडं नाचाल चला ना भाऊसाहेब कडे एक गर्दी मला नाचता येत नाही, तू शी लग्न नाही एकल आत्माला बघा तुला नाचता येत नाही झक मारा लून टाका. तू निव्वळ वायबार धंदा आहे आपला, काही लोक वायबार धंदा. हो
पहिले डोकं माही नाही काट टाका. हो स्वतःला चांगला म्हणा, पहिले आपला विचार चांगला बनवणं गरज नसे बरं. आपली जात चांगली ठरी. आदिवासीच नवर देऊन माय ऋषीले असं नाही देखील ना तुम्ही. नाही ते आपला लग्न कितल्या नवर देऊन माया देखाडू. मी एक मोठा श्रीमंत माणसाचं लग्न होतं. नवर देऊन मायना अंगवर चांगलं 25-30 तोडा सोनं होतं. हो साडी नेसेल होती 10-15 हजारनी. खाता खाता ताट उलटी उठणी आणि मंडप ना एक कोपराला उभी राहिली. नवरीन माय, नवरीन मावशी, नवरीने काकवा नुसत्या रावण्या करे. ताई खायल्या ना, ताई खायल्या ना. माल नाही खाणं, माल नाही खाणं. म्हणता आई उकडी जाईल रे, माल तर जाईन सांगू दे. मी घेऊ जोडे म्हणता आपला बराच महाराष्ट्र वैकी राय ना भाऊ आपला मान ठेवी म्हणता आई बी. म्हणता ताई बट्या बाहेर रावण्या करा ना खायल्या. म्हणता नाही म्हणे महाराज माल नाही खाणं. म्हणतो वय न काय. हा म्हणे महाराज मी नवर देऊन माय. म्हणतो तू कोणता झेंडा लावा. म्हणे मी नवर देऊन मायस. म्हणतो काय वय न काय. म्हणे महाराज मला खोबरान वाटीत तरी लाईक का. म्हणता येडी धकास रे भाऊ. आई उलगेल वावर रे आता सरा सापडाव रे भाऊ. हा 20-25 तोडा सोनं घालेल. 15 हजारनी साडी नेसेल आणि 5 रुपये खोबरान वाटीन दांगडो घालते ना खोबरान वाटीन करता भानड सोडले. तेवढं बरं या को सारोडा परिसर ना तशा बाया नाही ती. हा कोण बरेल घर मग ती घालली गो. तुम्हाला सांगतो जातीपातीला महत्व नाही. तुम्ही विचाराने मोठे व्हा तर तुमची जात मोठी ठरेल. अजिबात जातीला किंमत नाही महाराज. बरोबर आहे का नाही. अगो सांग ते आदिवासी लोके मना दारवर त्यांचा आता मला म्हणेल का ना पुरं मार्केट नाही गे. हा पुरं मार्केट गाजार राह ना ते आता मी 5 वर्ष पहिले म्हणू ते. आदिवासी बाया त्याच नाही ना पहिला पाणी पडे ना बहिणी संत लग्न होत. कारण ऊस तोडा जायला राहत गरीब लोक राहत असतात. ऊस तोडीच नाही का पाणी पडायला लाग जाय तो लग्न राहत. मग पहिला पाणी बी तसा पडेल. पहिला पाणी ना ते वादळणार सुटे नाही का. कारभारी बाबा वादळणार सुटे. तुम्ही 2-4 जण नावे सुटी घ्या. माझ्यासोबत आलेले माझे रथाचे सारथी माझे तुषारदादा साहेब नांद्रेकर त्याच नाव सुटी घे म्हणा गाई गर्दी मा रस्त्यात काय म्हणा तुमले ते वैयक्तिक बटा. पहिला पाणी पडे तर लग्न राहत ना. त्या नव्या साड्या नेशेल गावमा येईल राहत. पहिला चालू भेटणं तो वातावरणच वेगळं राहत. आणि त्या लगीन घेत ना वादळ सुडे त्या पापड्या राहत. त्यांना टोपला मा कुरडाया राहत. त्या आव्हाना त्या उडेत नार आणि त्या येरावर सुटेत लय नाही तर पापड लय नाही काही फिरणी मा ये वय ना येईल येईल हारी कोणाला आहे कसं फिरणी वय नाही वय नाही येईल लुगडा बिगडा येत नाही माय फिरणी इथलं सुटील येते त्या बाया येरावर तरी तिथे राग रुसवा नाही. बरोबर आहे का नाही. शेत असं देखील का तुम्ही. अजिबात नाही. वाजा वाजणारे वाजना बाया माणसे बट्टा नाचाना सुरू करू देतात. हो बरोबर आहे ना. आणि असं देखील का तुम्ही. चला त्याच ना भाऊ बनती मग दांगडू व्हायला होता आणि येराना लगीन मध्ये घ्यातच नाही असं देखील का. अजिबात नाही. कोणा का पोऱ्यान लगीन व्हाय ना वाजा वाजायला पाहिजे. अरे भारी बँड जाऊ द्या नुसतं दपडा का वाजे ना अड्डिंग किचने अड्डिंग किचने तरी सुद्धा नाचाना सुरू होईल जात. हो इतका साधा बोडा. आणि त्याच कुडात जन्माला आलेली शबरी आई आणि त्या शबरी आईच्या उष्टी बोर माझा जगाचा मालक खातो. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पहिलं उदाहरण. अजून चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखामेळा. आमच्या महाराजांनी पहिलेच प्रमाण घेतलं होतं. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याची भक्ती कशी होती की भगवंताला त्याच्या घरी कामाला बोलवलं. कशी भक्ती होती ऐका. स्वतःच्या पत्नीला दिवस ऐकता. बाईची डिलिव्हरीची बाळंतपणाची वेळ आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. आणि चोखामेळ्याला वाटलं की मला वारीला जावं वाटतंय. पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वाटायला ग वारीला जाऊ का. बाईला दिवस होते बाळंतपणाची वेळ जवळ होती तरी बाईनं सांगितलं तुम्हाला वारीला जायचं असेल तर नक्की जा. पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. कारण माझी डिलिव्हरीची वेळ जवळ आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आहे. मी एकटी काय करणार आहे कोणीतरी जवळ असलं पाहिजे. ऐका ना. दिवस भरते होते. बाळंतपणी वेळ जवळी जायला होती तरी नवरान सांग वारी जा नाही म्हणे. तरी बाईने सांगितलं जावा माय म्हणे वारीले. तुम्ही काय करतात बहिणी. डिलिव्हरीने वेळ जवळ यायचे आणि नवरा जर कधी पंढरपूर जावा ना म्हणता काय वाक्य राहतं. अरे पंढरपूर न जाऊ द्या बाकीने बाया गावमा बी नवरा कीर्तन ऐकायलेच ना तरी एक कार आहे मग मागे फिरायला ते घरातील का बाहेर बांधायचे कुत्रा तोड टाकते.